रस्त्याची कामं निकृष्ट पद्धतीने, गुणवत्तेबाबत ही प्रश्नचिन्ह. अंकलेकरांनी रस्त्याची काम बंद पाडलं. ठेकेदार, अभियंता आणि ग्रामस्थात दीर्घ चर्चा. अखेर रस्त्याचं काम सुरू. गेल्या 3 महिन्यापासून तळवळ ते अंकलगे हा 7 किलोमीटरच्या रस्त्याचं काम सुरू असून ठेकेदार रस्त्याची कामं निकृष्ट पद्धतीने आणि गुणवत्तापूर्वक करत नसल्याचा आक्षेप नोंदवत सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी चालू असलेली काम बंद पाडलं आणि गुणवत्तापूर्ण काम करायचं असेल तर करा, अन्यथा काम बंद ठेवा असा आक्षेप नोंदवत काम बंद पाडलं. सध्या रस्त्याचं डांबरीकरण सुरू असून डांबर मिश्रित खडीचा थर कमी प्रमाणात टाकत असून इंजिनियर समोर असताना नियमाप्रमाणे टाकून त्यांनी गेल्यानंतर पुन्हा डांबरीकरणाचा थर कमी प्रमाणात घेण्यात येत असल्याचं सांगत सरपंचासह ग्रामस्थांनी या कामास हरकत घेतली. आपला हा रस्ता जेवढं जाडी आहे त्याप्रमाणे जाडी करणं झालं तर आणि मी वेळोवेळी जई साहेबांना, डेप्युटी साहेबांना कल्पना दिलो, व्हॉट्सअप SMS केलो, फोन केलो. त्यांनी हे ते आलेसुद्धा, तरीसुद्धा आमच्या शंका निवारण त्याने केलं नाही. काहीतरी आम्हाला भूलथापा दिल्यासारखं देऊन हे बरोबरच आहे म्हणून आम्हाला सांगून तसं गेलं त्याने. काल पण त्यांचा ज्युनियर इंजिनियर आला होता काल, त्यांना पण बोललो मी, सांगितलं, तरी पण त्यांना आमचं काय तेवढं ऐकून घेतलं नाही. ते त्यासाठी आपण संध्याकाळी काल गावकरी आले तर त्यावेळेस पण तक्रार केल्यावर काम बंद ठेवलं आहे आणि आज पण त्याच पद्धतीने चालू केल्यामुळं आज आपण बंद केलेले आहेत. काम निकृष्ट करतात म्हणजे नेमकं काय करतात? नेमकं म्हणजे जाडी आहे याचा डांबरचा 50 mm, त्यांनी करते तर फक्त 30 mm. ते पण त्यांना विचारलं गेलं तर हे बरोबरच आहे. तुम्ही जर आम्हाला कामामध्ये अडथळा केला तर तुमच्यावर आपण सरकारी कामामध्ये अडथळा केलात म्हणून आपण गुन्हा दाखल करू तुमच्यावर, असं मालकाने म्हणलं तर आम्हाला. ते प्रदीप पाटील म्हणून आहे, शिवानंद पाटलांचा मुलगा, असं त्याने आम्हाला दम दिलेत मला. म्हणजे दमदाटी देऊन काम करून घ्यायचं, त्यांचं काम उरकून घ्यायचं. हां, मला तरी असं पद्धतीच त्यांना काम करत असं वाटायला. म्हणजे ते काम ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला मान्य नाही? मान्य नाही सर, अजिबात नाही. तुम्ही जईंना विचारल्यावर काय म्हणले? जई पहिला ज्या दिवशी डेप्युटी आणि जई आला होता त्या दिवशी जाडी बरोबर होता आणि त्या दिवशी थोड्या प्रमाणात काम केलं चांगलं आणि दुसऱ्या दिवशी काम चालू केला. तो ज्युनियर इंजिनियर आला होता, का नाव माहीत नाही त्यांचं, पण कालपासून एकदम जे पातळ धरलं त्याने, फक्त 30 mm पण नाही जाडी ह्याचं. त्यामुळं आपण हरकत केलं त्या सगळ्या कामाला. हरकत घेतल्यानंतर तुम्ही कॉल केल्यानंतर काय म्हणले ठेकेदार? आज आपण ते ठेकेदाराला त्यांना लेबरने कॉल केला आहे. त्यानं काय म्हणताय, तुम्ही काय बी करू ते काम चालू करा, कोण अडवता येतं येऊ द्या म्हणताय त्याने. म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींना फोन केलाय तुम्ही कसं? सध्या तरी त्यांना फोन केला नाही. पहिला काम चालू होण्याच्या आधीच मी त्यांना फोन केला होतो. त्यांनी सांगितले आम्हाला की तुम्ही समोर उभं राहून चांगलं काम करून घ्या, कोणाचं काय ऐकू नका, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आम्हाला. मग आता काय पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका हे आपलं जेवढं जाडी आहे तेवढं आपल्याला व्यवस्थित करून दिलं पाहिजे, योग्य तऱ्हेचं काम झालं पाहिजे. काय अडचण नाही बाकीचं आम्हाला. किती किलोमीटरचं अंतर आहे, काय आहे? हे मंजुरी आहे 6.85चा. हां, आणि निधीचं काय अंदाज? निधीचं आपल्याला जे आलं होतं 9,36,00,000चं निधी आहे याला मंजुरी. सगळं हाताने हे केलं तर निघून आलेलं आहे, पण गाडी गेल्यावर काय, गाडी इथून निघाल्यावर कसा डांबरी केला मला, हे तर एस्टिमेट मोठा आहे आपला. त्याप्रमाणे कामच केलेलं नाही. त्या गावकऱ्यांनी सर्व मिळून हे घेतलेलं आहे. हां, त्यासाठी आपण गंभीर उभारून हे करून घेतलं तर माघारी किती आलेत तेवढं रिपीट करूनच पुढचं काम चालू करायला पाहिजे. नाहीतर तोपर्यंत पुढचं आम्ही काम करू देत नाही. काही दमदाटी देत असेल तर आम्ही रीतसर कलेक्टर साहेबाकडे जाऊन आम्ही आंदोलन बसू. हे आम्ही तयारच गावकरी. आमदार साहेबांना ते बोलले तरी पण काय एवढं हे केलेलं नाही. हां, घ्या एवढंच त्यांनी आमदार साहेबांनी म्हटलेलं आहे सर. हां, नाहीतर काम तुम्ही तसं काम करत नसेल तर थोडं बंद ठेवा. तुम्ही तुमच्या गावावर तुम्ही मर्जी करून सगळं एकजूट ठेवून तुम्ही हे करा. ठेकेदारांना फोन केल्यावर काय म्हणतात ते? ठेकेदारांनी सरपंच साहेबांनी केलं होतं, आम्ही केले नाही. सरपंच साहेबांनी केलं होतं. सरपंच साहेबांनी केल्यावर काय म्हटलं, नाही सगळं हे आम्ही कुठल्या पद्धतीने आम्हाला एस्टिमेट आहे त्या पद्धतीने आहे म्हणून सांगितलं. तसंच करू लागलं. म्हटलं आमच्याकडे एस्टिमेट आहे, त्या एस्टिमेट ह्याचं काही फरकाचं नाही, ते हेच नाही. हां, ते एस्टिमेट वेगळं आहे आणि करायचं एस्टिमेट वेगळं आहे.
मग आम्हाला सगळ्यांना समोर दिसू लागला ना, त्यासाठी गावकरी तयार झालेले आहे सर. आता सध्या रस्ता बंद आहे, आता रस्ता सगळे गावकरी येऊन बंद केलेले आहे. तुम्ही रिपीट करूनच हे पुढचं चालू करा, अशी तुमची मागणी आहे. आपलं चालू आहे. मी अंकलगी गावचे डेप्युटी सरपंच शिवानंद विजापुरे. तडवळ टू अंकलगी 7 किलोमीटर रस्ता निकृष्ट काम चालू आहे. त्याला लोकांनी योग्य वेळी येऊन सारखं वारंवार सूचना देत असूनसुद्धा ते रोडाचं काम हलगर्जीपणा चालू आहेत. ते लोकांनी सांगितल्यावर आमच्या गावावर आणि सरपंचावर दमदाटी करणे आणि केस करतो, असं करतो, तमुक करतो, असं चालू आहे. त्याकरिता योग्य रीतीने काम होत असेल तरच हे काम चालू ठेवतं, नाहीतर पूर्ण गावकरी इथं रस्त्यावर बसून आणि कलेक्टर ऑफिस पुढं बसून आम्ही आंदोलन करायला तयार आहे. काम बंद असल्याची माहिती मिळताच अभियंता आणि ठेकेदार इथे हजर झाले. बराच वेळ या कामाबाबत प्रत्यक्ष पाहणी करत चर्चा केली आणि अभियंत्यांनी समक्ष उभारून काम करून घेऊ अशी हमी दिल्याने रस्त्याचं काम सुरू करण्यास ग्रामस्थांनी अनुमती दिली. गेल्या 30 वर्षात रस्त्याची कामं कागदावरच झाली आहेत, पण आता प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने ग्रामस्थांना समाधान वाटलं होतं. पण रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिल्याने ग्रामस्थ संतापले होते. ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या कामी विशेष लक्ष द्यावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. काहीही असो, रस्त्याचं काम योग्य पद्धतीनं आणि गुणवत्तापूर्वक झाली पाहिजे अशी रास्त अपेक्षा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची आहे. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67.